बऱ्याच वेळा आपली भाबडी अशा असते बरं का, की आपण लोकांशी जसं वागतो तसं लोकांनी आपल्याशी वागलं पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्याशी जसं चांगलं वागतोय तसं आपल्याशी त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. पण जगामध्ये आपल्याला उलटा अनुभव येतो. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीची माणसंसुद्धा जगामध्ये आहेत, की जे आपल्यामुळे दुसऱ्याला किती त्रास होईल याचं त्या लोकांना भानसुद्धा नसतं. याचा विचारही ते करत नाहीत. पण अशा लोकांचा शेवट किती भयंकर होतो. म्हणजे ते स्वतःही बरबाद होतात आणि दुसऱ्यालाही ते म्हणजे त्यांच्या परिवारातल्याच लोकांना ते बरबाद करून टाकतात. तर अशा पद्धतीचीच घटना आपल्याला बघायची आहे. राजस्थान राज्य आहे, त्या ठिकाणचं भरतपूर शहर आहे आणि या शहरातील कामा कसबा हा भाग आहे किंवा हे गाव आहे किंवा हे ठिकाण आहे किंवा हा परिसर आहे. तर या कामा या भागामध्ये एक कुटुंब राहतं आहे. त्याच्यामध्ये पती आहे लालाराम गुर्जर, वय वर्ष साधारण 35-40च्या आसपासचं आहे आणि त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे सीमा गुर्जर, हिचं वय साधारण 30च्या आसपासचं आहे. यांना 2 मुलं आहेत. त्याच्यातल्या मुलाचं वय आहे साधारण 12 वर्षाचं, नाव आहे वीरेंद्र आणि मुलीचं वय आहे साधारण 8 वर्षाचं, नाव आहे सीता. अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. आता सीमा आणि लालाराम या पतीपत्नींच्या लग्नाला साधारण 12-13 वर्ष झालेली आहेत आणि सुखाने संसार चाललेला आहे. लालाराम गुर्जर जो आहे हा पानिपत या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे आणि त्याचं काम वगैरे चाललेलं आहे, चांगल्या पद्धतीनं 4 पैसे मिळवतो आहे आणि संसार सुरू आहे. मुलं जे आहेत त्यांचं गावामध्ये शिक्षण चाललेलं आहे आणि पत्नी सीमा जी आहे ती गृहिणी आहे आणि ही मंडळी भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत. यांचा घरमालक त्यांचं नाव आहे सरोज साहू. तर लालाराम गुर्जरची एक बहीण आहे, ती बहीण त्याच भागामध्ये कामा शहरामध्येच तिथं राहते आहे आणि घरापासून काही अंतरावरती बहिणीचं घर आहे, इकडं भावाचं घर आहे. त्यांचं येणं जाणं सगळं चाललेलं आहे. आता बहीण आणि तिचा पती त्याचं नाव आहे जर्मन गुर्जर आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक मुलगा अशा पद्धतीनं राहता येतात. तर त्यांच्या मुलाचं वय साधारण 26 वर्षाचं आहे आणि नाव आहे आकाश गुर्जर. आता आकाश जो आहे तो लालाराम गुर्जरचा भाचा होता किंवा लालाराम जो आहे तो आकाशचा मामा होता, म्हणजे सीमाच्या नणंदेचा मुलगा होता आणि त्या आकाशचं सुद्धा लग्न झालेलं होतं, म्हणजे नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्याचाही संसार चाललेला होता. म्हणजे एका बाजूला मामा त्याचा संसार आहे, त्याचं 13-14 वर्षापूर्वी लग्न झाले. दुसऱ्या बाजूला भाचा आहे, त्याचंसुद्धा लग्न झालेलं आहे, त्याचाही संसार चाललेला आहे आणि सगळे आनंदाने सुखाने जगत आहेत. आता इकडं ती सीमा जी आहे माझ्या मामाची बायको म्हणजे मामी जी आहे, तिची 2 मुलं जी आहेत ती 2 मुलं तिनं आजोळी ठेवलेली होती. म्हणजे आईकडे पानिपत या ठिकाणी जे गाव आहे त्या गावामध्ये तिनं ते मुलांना आजोळी ठेवलेलं, मामाकडे ठेवलेलं होतं. मुलं तिथं राहून शिक्षण घेत होते आणि इकडं सीमा जी आहे ती एकटी राहत होती आणि पती जो आहे तो कामाला जात होता. असं अनेक दिवस चाललेलं होतं आणि काही तो पती कामाला गेल्यानंतर बरेच म्हणजे आठवडा 2-2 आठवडे तो येत नसायचा आणि शेजारी बहिणीचं कुटुंब होतं, त्याच्यामुळे आधार होता एकमेकांना आणि त्याच्यामुळे त्या पतीला लालारामला टेन्शन नव्हतं, आपल्या घरचं काळजी नव्हती त्याला. त्याच्यामध्ये मुलं आजीकडे होती, त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नव्हतं. आता यामध्ये भाचा जो आहे आकाश तो नेहमी मामाच्या घरी यायचा आणि मामा आणि मामी यांच्याबरोबर त्याचं चांगले संबंध होते. पण आता असं झालं की मामा बाहेर गेला की भाचा जो आहे तो सतत यायला लागला आणि त्याचं येणं जाणं जास्त वाढलेलं होतं आणि तो मामीला, आता मामा नव्हता त्याच्यामुळे मामीला सगळी मदत करायचा, काही साहित्य आणायचं वगैरे किंवा कुठं जायचं असेल काय असेल तर तो मामीला घेऊन जायचा, मामीला घेऊन यायचा. अशा पद्धतीनं तो मामीची सेवा करत होता. आता तारीख आहे 6-7 नोव्हेंबर 2024. तर या दिवशी म्हणजे या सुमारास सीमा जी आहे ती तिच्या आईला भेटायला गावाकडे गेली होती का माहेरला गेलेली होती. आईला भेटली, मुलांना भेटली, त्यानंतर ती परत कामा या ठिकाणी गावाकडे म्हणजे तिच्या घरी आलेली आहे. त्यानंतर 8 नोव्हेंबरला म्हणजे लालाराम जे आहे तो सुद्धा आपल्या मुलांना भेटण्यासाठी त्या पानिपतला गेला होता, म्हणजे त्याच्या सासरी गेला होता आणि त्या मुलांना भेटलेला आहे आणि पती पत्नी नेहमीप्रमाणे भेटले आणि माघारी आले. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2024 वार होता शनिवार. सकाळी नेहमीप्रमाणे पती पत्नी त्यांचं उठले, आवरलं वगैरे आणि आपापल्या कामाला लागले होते. आता मुलं जी आहेत ती आजीकडं होती, गावाकडं होती. त्यानंतर आता पती लालाराम गुर्जर याला काहीतरी काम मिळालं आणि कामाच्या निमित्त तो ड्रायव्हर होता, त्याच्यामुळे कोणाचा तरी फोन आला आणि तो ट्रिपसाठी निघून गेला आणि 2-3 दिवस तो काही येणार नव्हता. आता घरी पत्नी जी आहे ती एकटीच होती. त्यानंतर दिवस उलटला, संध्याकाळ झाली. बाहेरच्या गावावरून पती लालाराम गुर्जर यांनी पत्नी सीमाला फोन केला
मात्र त्या पत्नीनं फोन काय उचलला नाही. अनेकदा फोन वाजला पण फोन उचलला नाही. त्यानंतर आता पतीला सुरुवातीला वाटलं की पत्नी काहीतरी कामात असेल वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पुन्हा त्यानं फोन केला पण तरीही फोन काय लागला नाही, उचलला नाही. दुसरा दिवस उजाडला. 10 नोव्हेंबर 2024चा दिवस उजाडला होता. सकाळ झाली. परत त्या नवऱ्यानं बायकोला फोन केला होता. संपर्क झाला नाही. त्यामुळं आता बाहेरगावी असलेला पती जो आहे तो काळजीमध्ये आला होता आणि त्यानं दुपारच्या वेळेस घरमालकीण जी आहे सरोज साहू हिला फोन केला. किंवा आता सरोज हे नाव नक्की कोणाचं आहे पण घरमालक जे आहे तर त्यांचं आता सरोज हे पुरुषाचं नाव आहे का स्त्रीचं नाव आहे ते काय माहीत नाही, पण सरोज साहू तर घरमालक फोन केला. फोन केल्यानंतर सांगितलं की तुम्ही तिच्या घरी जाऊन बघा नक्की काय. त्यामुळं त्या घरमालक जे आहे त्यांनी त्या खोलीमध्ये गेला आणि दरवाजा तर बंद होता. त्यामुळं खिडकीतनं बघितलं तर त्या व्यक्तीला धक्का बसला. कारण घरामध्ये पंख्याला गळफास लावलेलं 2 जण जे आहेत ते दिसत होते. त्याच्यामधली एक होती सीमा लालाराम गुर्जर म्हणजे याची बायको. आणि हे बघितल्यानंतर ती घरमालकन जी आहे ती घाबरली, किंचाळली आणि लगे आजूबाजूचे सगळे शेजारी पाजारी जमा झाले आणि पतीला पण कळवण्यात आले, पोलिसांना पण कळवण्यात आलेलं आहे आणि दोघंही त्या ठिकाणी पोहोचलेत. पती पण पोहोचला आहे आणि पोलीस पण पोहोचलेले आहेत. घरामध्ये प्रवेश केला आहे म्हणजे दरवाजा वगैरे तोडला होता. तर त्या पंख्याला त्या हुकाला 2 मृतदेह लटकत होते. लालारामनं हे बघितलं, त्यानंसुद्धा टाऊ फोडलेला आहे. त्याच्यामधली एक बॉडी होती त्याच्या बायकोची आणि दुसरी होती आकाशची म्हणजे त्याच्या भाच्याची. म्हणजे त्या मामीनं आणि भाच्यानं एकाच दोरीनं एकाच पंख्याला एकाच वेळी फाशी घेतलेली होती आणि दोघांनी आत्महत्या केली होती. पण प्रश्न हा होता की या मामीनं आणि या भाच्यानं आत्महत्या का केली होती. हा सगळा तपास चालला होता. पती लालाराम गुर्जर, त्याची बहीण आणि इतर नातेवाईक मंडळी, शेजारी पाजारी या सगळ्यांची चौकशी झाली. तपासामध्ये असं समोर आलं की भाचा आकाश आणि मामी सीमा यांचे आता सुरुवातीला त्यांचे थट्टा मस्करी थट्टा वगैरे चालू असायचे. आता हा विवाहित होता, ही विवाहित होती आणि नातं एकदम जवळचं होतं आणि त्यामुळे तो सतत घरी यायचा. काय मदत लागली तर ती मदत करायचा आणि या सगळ्या काळामध्ये पती दूर होता आणि त्यामुळे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली होती. आता 26 वर्षाचा आकाश आहे आणि त्याच्यावरती त्या मामीचा जीव जडला होता आणि तो सुद्धा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, ही सुद्धा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. आणि मग बाहेर फिरायला जायला लागले. त्यानंतर अनेक अशा गोष्टी घडायला लागल्या आणि याच्यामधूनच हे एकमेकांच्या प्रेमात पडलेत. अनैतिक संबंध यांच्यामध्ये निर्माण झालेले होते. आता ही 2 मुलांची आई होती तरीसुद्धा तिला त्याचं भान नव्हतं आणि ती आपल्या भाच्याच्या प्रेमात पडलेली होती आणि याचं नवीन लग्न झालेलं होतं. आपला संसार मोडू शकतो, तुटू शकतो याचंही याला भान नव्हतं आणि तो सुद्धा तिच्याशी अशा पद्धतीने वागत होता. काही महिन्यापासून यांचं हे प्रेम प्रकरण चाललेलं होतं. सगळं काही सुरळीत सुरू होतं. कुणालाही भनक लागलेली नव्हती. काही संशय वगैरे आलेला नव्हता. कारण म्हणजे एकदम आता घरातलं नातं होतं, जवळचं नातं होतं. त्यामुळे तो घरी जरी आला किंवा घरी जरी राहिला तरी कोणाला काय असं वेगळं किंवा चुकीचं वाटत नव्हतं. आता साहजिकच मामा गावाला गेला की मामा भाचा घरी यायचा आणि त्याच्यानंतर आता एक तर तिची मुलं जी आहेत ती एवढ्यासाठीच तिनं माहेरी ठेवली होती की तिला डिस्टर्ब व्हायला नको आणि त्याच्यानंतर मग एकमेकांना ते वेळ द्यायला लागले होते. अनेक महिने हे सगळं चाललं होतं आणि शनिवारी 9 नोव्हेंबर 2024च्या रात्री मामी सीमा आणि भाचा जो आहे आकाश तर यांच्यामध्ये हा घरी आलेला होता आणि पती काही घरी नव्हता आणि त्यामुळे मग तो मामीकडे थांबला होता. भाचा मामी एकत्र थांबले होते आणि ते एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेले होते आणि दोघांना ती आता संधी चालून आलेली होती. घरात कुणीही नव्हतं आणि एकमेकांच्या सोबत त्यांनी ती रात्र घालवली, वेळ घालवला. पण दोघांचाही एक प्रश्न होता, ते म्हणजे त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला कुणीही मान्यता देणार नाही. म्हणजे आता हा जो आकाश आहे त्याच्या घरचे, त्याची बायको, त्याच्या जी मंडळी असतील ती घरची मंडळी त्या प्रेमाला म्हणजे होकार देणार नाहीत आणि इकडं ही जी आहे हिची 2 मुलं आहेत, त्यानंतर संसार आहे, पती आहे, बाकीची मंडळी आहेत तर ही मंडळीसुद्धा याला विरोध करतील आणि हा समाज जो आहे तो जुलमी आहे वगैरे 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 आणि त्याच्यामुळे आपण हे जग सोडून जाऊया अशा पद्धतीचा विचार यांनी केला आणि दोघंही एकाच पंख्याला लटकले आणि गेले. पण हे दोघं म्हणजे सीमा आणि आकाश हे दोघंही लग्न झालेले होते. त्यांनी त्यांचा पतीचा विचार केला नाही किंवा ह्यानं पत्नीचा विचार केला नाही, मुलांचा विचार केला नाही आणि अशी पण माहिती येते की आकाशला सुद्धा एक बायको आणि 2 वर्षाचा एक मुलगा आहे. म्हणजे तो मुलगा
तो सुद्धा यांनी अनाथ केलेला होता आणि यांनी ह्या 3ही मुलांचा विचार न करता आपल्या स्वतःच्या परिवाराला, स्वतःच्या पतीला आणि पत्नीला यांनी बर्बाद करून ठेवलं आणि शेवटी जिवंतपणे हे अनैतिक म्हणजे अनैतिक कृत्य करतच होते. मेल्यानंतरसुद्धा यांनी त्यांच्याच परिवाराला दुःखामध्ये टाकलं किंवा दुःखाच्या खाईमध्ये लोटलेलं होतं. तर अशा पद्धतीची घटना समोर आली होती. आता अशा घटना घडू नयेत यासाठी आपण काय केलं पाहिजे, यावरती तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.